आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। गटाराचं पाणी पिण्याच्या पाईपात आहे। अंगणवाडी या पोराला तर सांगून सांगून कंटाळा पाणी वय ढीगभर पाणी असताना आणला नाही कवा। आता सगळं कोरडं केल्यावर आणलाय दाखवायला। माझं नाव छाया प्रकाश कांबळे। गेली मी 20 ते 25 वर्ष इथे राहते, पण एवढ्या वर्षात म्हणावी एवढी अशी काही सुविधा झाली एवढे वर्षी आता कॉलनी म्हणजे कॉलनीला एवढे वर्ष झाली, पण त्या मानानं इथं तसं काहीच सुविधा नाहीत। पाणी नाही, गटारी नाहीत, रस्ते नाहीत। बऱ्याच वेळा पाणी आलं एक तर 4-4 दिवसांनी पाणी येते आणि आलं तरी इतकं घाण असते की त्याच्यामध्ये अशा केसासारख्या लांबच्या लांब इथभर आळ्या असतात। गाळून प्यावं लागते, उकळून पाणी प्यावं लागते। त्यामुळं लहान मुलांना सारखे आजारी पडतात। सर्वसामान्य लोक कर्ज काढून मुलांना वर्षातून 2-2 वेळा ऍडमिट करावं लागतं। माझ्या घरात माझी नात आहे, तिला वर्षातून 2 वेळा तरी ऍडमिट करावं लागते। सगळ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सगळे MIDC ला कामाला जातात। असे काही कोण गव्हर्नमेंट सर्वंट नाही किंवा काय नाही, पण गरज आहे, मुलांना दवाखान्यात नेणे गरज आहे, करावंच लागते। दुसरी गोष्ट, आम्ही हा निर्णय घेण्याचा हे म्हणजे इतक्या वर्ष आम्ही मतदान केलं, सगळं केलं, निवडून दिलं, पण सुविधा काहीच नाही। त्यामुळे सर्व आम्ही सहमत म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या इच्छेने मतदानावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। अंगणवाडी आहे। मी उषा पांडुरंग कांबळे। इथं रस्ते व्यवस्थित नाहीत, अंगणवाडी जवळच आहे, शोष खड्डेच असल्यामुळं मुलांना जायला अंगणवाडीत रस्ता व्यवस्थित नाही। आणखीन साप वगैरे फिरतात, तिथं दलदल भरपूर आहे अंगणवाडी जवळ। त्या मुलांना सुद्धा सापांची भीती आहे, साप, घोणस, नाग आहेत, परत मच्छर पण आहेत, शोष खड्ड्यातून जंतू सुद्धा बाहेर येतात, त्यामुळं लहान मुलांना आजारी पडतात। आणखीन रस्ते व्यवस्थित नसल्यामुळं माणसांना येण्या जाण्याची पण व्यवस्थित सुविधा नाही। म्हातारी माणसं वगैरे काठी टेकत जाताना सुद्धा ते पडलेले आहेत, लहान मुलं सुद्धा पडतात। शोष खड्डे असल्यामुळे तिथं सुद्धा आता खड्डे काढून ठेवले, तिथनं सुद्धा येता जाता माणसं पोरं पडतात, गाड्या सुद्धा स्लिप होतात। आणखीन कचरा सौ वैशाली राजाराम गोंधळी, राहणार अष्टविनायक कॉलनी, माधवनगर। आम्ही म्हणजे प्रश्न आहे की आमच्या कॉलनीतल्या सर्व नागरिकांनी महिलांनी म्हणजे पूर्ण आमच्या कॉलनीला असा ठराव केला की मतदान करायचं नाही आहे यावेळी, आणि मतदानावर बहिष्कार आम्ही टाकलेला आहे। याचं कारण आहे की आमच्या कॉलनीमध्ये काही सुविधा नाही आहेत, रस्ता व्यवस्थित नाही आहे, परत गटारी व्यवस्थित नाही आहेत, लाईटचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे। आता तुम्ही ज्या व्हिडिओ जे घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतेच आम्ही काय खोटं बोलते की खरं बोलते कळते। पण आम्ही जे उमेदवार निवडून दिलेत आणि इथं येऊन आमची म्हणजे चौकशी करायला पाहिजे होती, आमचे प्रश्न विचारायला पाहिजे, समस्या जरा ऐकायला पाहिजे होत्या।
एकदा त्यांनी निवडून गेले की तिकडे जातात, परत आमच्याकडे कोणी फिरकत नाही. 10 वेळा जरी फोन केला तर त्यांनी उचलत नाहीत. आता आमचे सरपंच अंजू तोरो म्हणून आहेत, त्यांना सुद्धा आम्ही किती वेळा तरी आम्ही सांगितलं, आम्ही संपर्क केला, त्यांना फोन केले, पण त्यांनी येऊन इथं काय आमच्या इकडे प्रत्यक्ष काही लक्ष देत नाहीत, काय नाहीत. फोन केले तर उचलत नाहीत. मग आता आम्ही त्यांना निवडून दिले, आम्ही आमच्या विश्वासावर आम्ही त्यांना निवडून दिले, त्यांनी पण आमचा विश्वास संपादन करायला पाहिजे, पण ते तसं काही करत नाहीत. आता आमच्या कॉलनीमध्येच निवडून आलेले संगीता पवार आमचे वॉर्ड 5 नंबर वॉर्ड मध्ये आलेल्या सदस्य आहेत. तर त्यांनी सुद्धा आमच्या इथे येऊन आम्हाला त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे, समस्या सोडवायला पाहिजेत, पण तसं काय